हॅलो ते अजूनही ते चालू आहे. सिनियर पी समोर उभारले त्यांना इन्स्ट्रक्शन दिले ते म्हणतो मला आम्हाला इन्स्ट्रक्शन खात नाही. तटकरे साहेब बोलले, डीसीपी बोलले, डीसीएम बोललाय तो एवढं मी उद्या ही तक्रार करणार डीसीएम साहेबांकडे तुम्हाला सोडणार. बघा हे विषय त्रासदायक होईल. यात क्लिअरली साहेबांनी पास केली ऑर्डर पार. फक्त एवढ्यासाठी राहिली ऑर्डर. काल ती अधिवेशन होता ना 1 दिवसात फक्त बाहेर निघायला वेळ लागला. डीसीएम साहेबांनी ऑर्डर पास केल्यानंतर आणि तुमचं काम नाही ऑर्डर इम्प्लिमेंट करणं. ऑर्डर इम्प्लिमेंट करणं काम तुमचं नाहीये. तुम्ही करा ना. गोळ्या घाला मला. घाल गोळ्या. मला हात लावायचं नाही. हात लावायचं वचन नाही. कुठल्या कामगाराला हात लावायचं नाही. माझ्या कामगाराला हात लावायचं नाही. कामगाराला हात लावायचं नाही. बस झालं. कामगार तुमचं मी सहन केलं तर कामगाराला हात लावायचं नाही. विषयात उगाच तुम्ही वाकड्यात जाऊ नका साहेब. मी व्यवस्थित बोलतोय. कांबळे साहेब मला नाही का सांगू. मी बरोबर बोलतोय. मी बरोबर बोलतोय. तुम्ही काय चौकटी काम करा. व्यवस्थित बोलतोय मी. तुमचा आमचा वाद नाही. वाद नाहीये ना तुमचा. मग वाद ऐका ना. तुमचं काम कायदा सुव्यवस्था आहे. तुमचं कायदा ऑर्डर इम्प्लिमेंट करणं तुमचं काम नाही. पोलिसांचं काम आहे. तो वरांना प्रोटेक्शन. आम्ही काही चुकीचं काम केलं तर आम्हाला अडवलं. तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही ठेकेदारासाठी काम नाही करू शकत. उद्या एखाद्यातला मेला सुसाईड केला तर तुम्ही जबाबदार असाल. तुम्ही कामगारांना एवढं डायरेक्शन देतात तुम्ही तरी तुम्ही ते करायचं. साहेब बरोबर नाही. सकाळी बसून मी करून आलेलो. ही ऑर्डर पास केली त्यांनी तो फॉरवर्ड केली. अहो तुमचं काम आहे का ते ऑर्डर इम्प्लिमेंट करणं. ही ऑर्डर इम्प्लिमेंट करणं तुमचं काम नाही. हे काम आहे बोर्डाचं. तुमचं नाही. तुमचं काम आहे कायदा सुव्यवस्था पकडलं तेवढंच केलं पाहिजे. तेवढंच करतो तुम्ही. नाही बाकीचं शिकवायचं आम्हाला. कायद्याची चौकटीच्या बाहेर आम्ही काही केलं तर मग सांगायचं आम्हाला. बोर्डाचं काम करू दे ना बोर्डाला. तुम्ही कसं करू शकता. बोर्डाने आमच्या तंडात कारवाई करू द्या. आम्हाला काय करायचं करू द्या. आम्ही बघून. तुमचं काम नाही ना ते. तुम्ही कशाला करता बाकीची कामं. तुमचं काम नाही तुम्ही करताय. तुझं जबरदस्ती. माहिती हवी ना. सांगितलं डीसीपी सांगते वरून इन्स्ट्रक्शन आले तरी नाही ना. तो त्याला फोन करतोय. तो येतो बोलतो. हा महेश हॅलो. नमस्कार. मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी कळंबोली स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की मोठ्या संख्येने पोलीस असतील आणि कर्मचारी असतील यांच्यामध्ये संघर्ष चालू असं या ठिकाणी दिसते. कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांचा वाद यामुळे सध्याची ही परिस्थिती उद्भवलेली आहे. नक्की प्रकार काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर माजी नगरसेवक रवींद्र भगत साहेब असतील. यस. हॅलो. माजी नगरसेवक रवींद्र भगत साहेब असतील किंवा रामदास शेवाळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. नक्की काय प्रकार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. खरं म्हणजे पोलिसांना आपण विनंती करतो परंतु ते या ठिकाणी सहकार्य करायला तयार नाही असं दिसतंय. साहेब खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामगार जमलेले आहेत, पोलीस आहेत, संघर्ष आहे असं दिसतंय. आपण देखील या ठिकाणी आलेले. काय प्रकार काय नेमका मला सांगा.
आपण पाहत असाल की हे जे मशिनरी आजकाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लावलं आहे, ह्या मशिनरीचं काम पहिलं माथाडी कामगार हातानं करत होता. आता माथाडी कामगारांच्या हातावरती गदा येऊन हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काम करण्याची भूमिका इथला ठेकेदार, सेल यार्ड आणि बोर्डाच्या संगनमतानं हा कार्यक्रम चालू आहे. माथाडी कामगारांचं म्हणणं असं आहे की आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवा, नंतर तुम्ही तिकडे मशीन लावा, काय लावा, पण आमच्या हाताला काम द्या. ते आमचं हक्काचं काम घेऊन आम्ही काय काम करावं. त्या अनुषंगानं आज हे जबरदस्तीनं इथलं प्रशासन सगळे हे मिळालेले आहेत. लोखंड बाजार असेल, स्टील अथॉरिटी असेल किंवा बोर्डाचे काही मंडळी असेल किंवा ठेकेदार असेल, हे धनाढ्य शक्ती आहे आणि ही शक्ती आहे. आता धनाढ्य शक्ती समोर ह्या जनशक्तीचा हार होते असं आता या प्रत्यक्षाने दिसत आहे. आता पोलीस डिपार्टमेंट इथे मोठ्या प्रमाणात आलं आहे आणि ह्या लोखंड बाजारामध्ये वारंवार चोऱ्या होतात, बॅटऱ्या चोरीला जातात, गाड्या चोरीला जातात. तिथे काय राऊंडला एक पोलीस यांच्याकडनं जात नाही, परंतु ठेकेदाराकडनं काय मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदाराकडनं काहीतरी यांचे आर्थिक उलाढाल झाल्यामुळं ह्या ठेकेदाराच्या वतीनं ह्या आमच्या माथाडी कामगारावरती अन्याय करण्यासाठी ही पोलीस यंत्रणा इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आली आहे. म्हणजे हे काय फुकट नाही आली, तर ह्यांचं काही आर्थिक देवाणघेवाण पोलीस संरक्षण ज्यावेळी मागितलं जातं त्याची रितसर फीस भरली जाते. म्हणजे किती पोलीस आलेले आहेत, प्रत्येक पोलिसाच्या मागे किती म्हणजे त्याचं त्यांनी म्हणजे चार्ज केलेलं, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये असतात. आता खूप मोठ्या संख्येने पोलीस आले, म्हणजे खूप मोठ्या संख्येने अमाऊंट त्या ठिकाणी सरकारला म्हणजे शासनाला द्यावी लागत असेल, म्हणजे पोलीस स्टेशन. ते आता पोलीस स्टेशननी सरकारला दिली का पोलीस खात्याला दिली, ते येणारी माहिती येणाऱ्या कालखंडामध्ये मिळेल, हा प्रश्न वेगळा. आमचा असा सामाजिक भावनेबंद प्रश्न असा आहे की जर लोखंडे बाजारामध्ये वारंवार चोऱ्या होतात तर त्या ह्या चोरीची उकल होत नाही. तिकडे प्रशासनाला पोलीस यंत्रणा लावण्याला पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे नाही आहे, पण गोरगरिबावर अन्याय करण्यासाठी ठेकेदाराकडनं काय मानधन घेऊन अशा प्रमाणामध्ये जर दडपशाही चालत असेल तर गोरगरिबाला न्याय कुठून मिळणार, अशी भूमिका आजच्या या क्षणी इथे तयार झालेली आहे. मला जी माहिती मिळाली आहे त्याच्या माहितीनुसार ह्या कामगारांनी मशिनरीवर काम करण्यास बंदी आणलेली आहे. म्हणजे ते हातानेच काम करायचे आणि आता मशिनरीवर काम सुरू करणार आहेत आणि म्हणून मशिनरीवर काम करण्यास त्यांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे. असा प्रकार आहे, बरोबर ना? हो, नाही तो प्रश्न तोच आहे की त्यांच्या हाताच्या कामावरती गदा येते, तर त्यांची काहीतरी एवढं मोठं लोखंड बाजार आहे, बोर्ड आहे, प्रशासन आहे, स्टील अथॉरिटी आहे, ह्यांनी कामगारांच्या रोजीरोटीची काहीतरी सोय करायची ना. अजून तुम्ही सिस्टम आणा, काही आणा, त्यांचं काहीतरी सोडवणूक करून करा ना, त्यांचं म्हणणं तेच आहे ना. मग ही पद्धत गेली कुठे? असा पद्धतीचं काम चालू आहे इथे. साहेब, त्या ठिकाणी चर्चा चालू आहे कामगारांचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये, त्याविषयी काय जाणवणार का? कोण बोलतात की काय नाही, हे पहा, 2 दिवसापूर्वी इथे हा कायदा सुव्यवस्थेचा विषय तयार झाला होता. त्या विषयावरती मी ते स्वतः आलो होतो. त्या दिवशी समझोता काढून आम्ही तो विषय मिटवला होता. परंतु हा विषय मिटवला असताना सुद्धा आज मी शिवसेना माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय. तर 2 दिवसापूर्वी आम्ही इथे आला असताना 2 दिवसांची मुदत दिल्यानंतर ह्यांचंही काम होतं की कायदा सुव्यवस्था बिघडू नये. मी आज लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सांगितलं असतं की बाबा बसून काहीतरी निर्णय घ्या, तोड काढा. आतली कुठलीही गोष्ट केलेली नाही आहे. 2 दिवस आता शनिवार रविवार सुट्टी आली, सोमवारी शिवजयंती होती, प्रशासनानं काही यांच्या ऑर्डर घ्यायला वेळ मिळतोय, पण त्या वेळ न देता दडपशाहीनं हा इथे माथाडी कामगारावरती माझे अन्याय चालला आहे. युनियन हा भाग वेगळा झाला. त्यांची युनियन मराठा काय नाव आहे, मराठी कामगार सेनेची ती युनियन आहे. पण मी हे एक लोकप्रतिनिधी ह्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. माझ्या भागातील सर्व कष्टकरी मंडळी इथे राहतात. ह्या अनुषंगानं मी इथे आज येऊन ह्याच्यातनं काय निर्णय समजवता होतो का ह्या प्रयत्नानं मी इथे आलेलो आहे. बरं, आपलं नाव काय? मदन वगैरे. आपल्याला हा प्रकार सगळा माहिती आहे का? सर, मी इथला कामगार आहे. ओके. आणि आता बऱ्याच दिवसांपासून आमचा हा लढा चालूच आहे आणि जे आमचं काही हक्काचं आहे तेच आम्ही मागण्याचा प्रयत्न करतोय. ओके. तरी किती टोटल किती कामगार आहेत आज? 800 कामगार आहेत.
ओके, मग आज काम म्हणजे बंद का केलेलं आहे तुम्ही सांगा. हे मॅग्नेटचा आमचा विरोध आहे. ओके, मॅग्नेटला विरोध जे आम्हाला 18,000चे वॅगन आम्हाला 2700 रुपयेपर्यंत द्यायला लागले लोक. आमचे पगार 25,000वरून 12,000वरती, 10,000वरती, 8,000वरती आले. आता माणसांनी इथे राहायचं कसं? तुम्ही एखादं सांगू शकाल का की पूर्वी तुम्हाला या महिन्यात एवढा पगार मिळाला होता आणि हे मॅग्नेट आल्यानंतर तुमचा पगार एवढा झालेला आहे? 3-4 वर्षापूर्वी आम्हाला 25च्या खाली पगार येत नव्हता. 25, 28, 27 असा या रेंजमध्ये पगार येत होता. आणि आता गेल्या 3 वर्षामध्ये 13,000, 14,000, 12,000 आणि अजून कमी व्हायला लागलेला आहे पगार. ओके ओके. बरं, याविषयी कामगार आणि व्यवस्थापन यांची चर्चा होत असेल की बाबा शेवटी मॅग्नेट हा मशिनरीचा विषय, बदलत्या तंत्रज्ञानानुसार जेव्हा असं तंत्रज्ञान येतो त्यावेळी कामगारांचा काय विचार केला गेला होता का? त्याविषयी काही चर्चा झाली होती का? जेव्हा मॅग्नेट हे मशिनरी जेव्हा लावणार होते त्यावेळी तेव्हा माणसांची दिशाभूल करण्यात आली. टेस्टिंग करण्यासाठी आलेलं आहे म्हणाले आणि त्याच्यानंतर इथेच परमनंटच करून टाकलं. ते तुमची युनियन त्या संदर्भात चर्चा करत होती का? अगोदरच्या युनियनने काहीच म्हणजे काही उत्तरं दिलेली नव्हती. ते करावंच लागणार बोलले त्या पद्धतीनं, नाहीतर काम बंद होईल असं दिशाभूल करून मग कंटिन्यू केलं मॅग्नेट. आज नेमका एवढे पोलीस मोठ्या संख्येने इथं का आलेले आहेत? हा कॉन्ट्रॅक्टर दबाव प्रेशराईज करतोय सर्वांना, कामगारांना देखील वगैरे. त्यांना काही परिस्थितीत हे काय म्हणजे त्यांच्या चालू करायचं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही आता हातानं काम करण्याच्या ऐवजी मशिनरीनं काम करावं काम करावं असं त्यांची. तिथे संख्या कमी होणार असेल कसली? म्हणजे कामगारांची संख्या या ठिकाणी मग मशिनरी असल्यानंतर गरज नाही ना जास्त. पेमेंट आमच्या कमी होणार ना. कामगार संख्या 30 ठेवी, संख्या 30 राहणार कारण सर्व रजिस्टर कामगार आहेत. त्याच्यामुळे आता तुमचा या सगळ्याला विरोध आहे की बाबा एकतर महागाई वाढत चाललेली आहे. महागाई वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस लोकांचे पगार वाढतात. आमचे कमी होत चाललेले आहेत. ओके. ते कोण आहेत? ते प्रतिनिधी बोलत होते कामगारांची सफेद शर्ट, त्याचं नाव काय? ते आमचे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. ओके, बोलूया आपण. नाव काय त्यांचं? महेश जाधव सर. तर महेश जाधव सर या ठिकाणी मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. खरं म्हणजे कधीपासून मी पाहतो की त्यांचा आणि पोलिसांचा संवाद चालू आहे. संवाद म्हणण्यापेक्षा संघर्षच चालू आहे असं या ठिकाणी म्हणूया. आज मोठ्या संख्येने कामगार दिसतात, पोलीस आहेत. पोलिसांनी 2-3 गाड्या म्हणजे भरून या ठिकाणी कामगारांना ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि कुठेतरी हे प्रकरण चिघळत चाललेलं असंच दिसतंय. साहेब, आपली थोडीशी ओळख सांगा. महेश जाधव, अध्यक्ष मराठी कामगार सेना. बरं, खूप दिवसापासून हे प्रकरण चालू आहे. हे मॅग्नेटद्वारे कामगारांना काम करण्याचं या ठिकाणी विनंती केली जात आहे म्हणा किंवा त्यांच्यावर दबाव टाकला जातो असं कामगारांचं म्हणणं आहे आणि कामगार मात्र त्याला सातत्याने विरोध करत आहेत. कामगारांच्या म्हणण्यानुसार पूर्वी जे आम्हाला जो पगार मिळायचा किंवा मोबदला मिळायचा तो आता कमी होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी कामगारांच्यामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये संघर्ष चालू आहे. आपण या सगळ्या बाबतीत स्वतः लढा देत आहात. काय प्रकार आहे सगळा? या सगळ्या लढ्यामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांचं कामच नव्हतं यात इंटरफेअर करणं, त्या बोर्डाच्या आदेशात कुठेही पोलिसांनी मेन्शन केलं नव्हतं की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे ही ऑर्डर इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा ही ऑर्डर पाळण्यासाठी. त्यात सरळ लिहिलं होतं जर ह्या विषयातली जे काही आम्ही आदेश पारित केला आहे तो जर मान्य नाही केला कामगारांनी तर त्या संदर्भातले अधिकार जे होते ते बोर्डाचे होते. बोर्डाने जी काय रितसर शिस्तभंगाची कारवाई ही ती करू शकत होते. ह्यात पोलिसांनी जबरदस्ती करणे, पोलिसांनी जबरदस्ती मारणं, लाठीचार्ज करणं ह्या सगळ्या गोष्टीचा अधिकार पोलिसांना नसताना सुद्धा ज्या पद्धतीने पोलीस आज हे वागलेत, एक प्रकारे कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूनी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या फेवरने वागण्याचं काम करत आहेत. म्हणजे इथे असं दिसतं की एकतर कामगारांना ज्यावेळी काम बंद करायचं असतं त्यावेळी त्यांनी रितसर नोटीस दिली पाहिजे तशी आंदोलनाची. सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर मग यांनी ऑर्डर आणली आहे का म्हणजे तुम्ही आतमध्ये काम कराच म्हणून? नाही, मुळात आहे ना त्या ऑर्डरच्या संदर्भात असं आहे की जर एखाद्या म्हणजे होतं काय म्हणजे माझी थोडीशी ऑर्डर सांगतो. ऑर्डर काय आहे की मायजॅकनी काम करावं असं म्हटलेलं जरी असलं तरी त्या मायजॅकनी करण्यासाठी सहकार्य करावं असं शब्द आहे. बरोबर. आदेश नाहीत. मला जे आदेश जे असतात ते आदेश म्हणून वरती लिहून येतात ना, आदेश असे करावे म्हणून ते सगळं उल्लेख केलेला असतो त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आदेश त्यात दिलेले नाहीत. एक सूचनापत्र आहे. सूचनापत्राचा अर्थ आदेश होत नसतो आणि ह्या सगळ्या घटना ज्या पाहता ज्या पद्धतीने पोलीस वागतायत, सूचनापत्राला जर एवढं इम्प्लिमेंट एखाद्या कंत्राटदाराच्या बाजूनी का वागतायत, कंत्राटदाराच्या बाजूने का एवढा फेवर घेतला जातोय, नक्की काय ह्यातला हेतू, पोलिसांचा नेमका ह्यातला स्वार्थ काय हे कळत नाही ना.
बरं, एक गोष्ट या ठिकाणी हे सगळं लाईव्ह चालू आहे, म्हणजे आता पोलीस इथं ऐकतात सगळं. एक तर ज्या वेळेला कोर्टाचा आदेश असतो की बाबा हे काम अशा अशा पद्धतीने झालं पाहिजे, त्याची इम्प्लिमेंट नाही केली तर मग संबंधित व्यवस्थापन कोर्टात जाऊन कोर्टाला कन्व्हिन्स करू शकतो की बाबा इथे कोर्टाचा आदेश डावलला जात आहे. असा प्रकार, एक मिनिटं, तुमच्या म्हणण्यानुसार असा झालेला आहे, बोर्डाचा आदेश कोर्टाचा असेल पुन्हा मला हा मुळात हा जो काय आदेश आहे, आदेशच नाही, मी त्या पुढे आदेश असणं, कोर्टाचा आदेश असतं तर नक्कीच आम्ही त्याचं पालन करण्यासाठी त्यांना कोर्टानेच प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं असतं. मुळात हे कोर्टाचा आदेश नव्हता, एका लेबर कमिशनरने उपायुक्तांनी दिलेली सूचना वजा पत्र होतं, त्याची सूचना आदेश नाहीत. बरं, मी ना स्वतः महाराष्ट्र कामगार संघटनेचा जनरल सेक्रेटरी आहे. वडील BK राजे माझे महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. अनेक आदेश आहे ना कामगार आयुक्त देत असतात, कामगार उपायुक्त देत असतात, आणि बऱ्याच वेळेला ते व्यवस्थापन मानत नाही. आणि अशा वेळेला मग कामगारांचा एकच मार्ग असतो बाबा त्या विरोधात जर गेल्यानंतर मग कोर्टात जावं लागतं. आता तुमच्या म्हणण्यानुसार जर इथे पोलीस कुठल्याही पद्धतीच्या आदेश किंवा नसताना जर कामगारांना डावलतात, मग तुम्हाला पोलिसांच्या विरोधात जाण्याचा, कायदेशीर जाण्याचा अधिकार आहे. मुळात पोलिसांचा विरोधात जायला जर पोलिसांकडेच मुळात ते कायदेशीर इम्प्लिमेंट करण्याचे अधिकार आहेत का, तशी कॉपी आहे का त्यांच्याकडे, मागितली का तुम्ही तशी? त्यांना विचारा ना, तुम्ही त्यांना विचारा. जर त्यांच्याकडे तशी आदेशाची कॉपी असेल, पोलीस प्रोटेक्शन द्या, जबरदस्तीने हे करा, असं करा, तसं करा, जर त्यांच्याकडे तसं काय असेल, बोर्डाने म्हणजे लेबर कमिशनरने त्यांना तसं काही लिहिलं असेल तर त्यांनी ते दाखवावं. बरोबर. तसं काही लिहिलेलं नाही. जर हे काही ह्यांनी पाळलं नाही तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार लेबर कमिशनरला आहेत, ह्यांना नाहीत. पोलीस त्यात अथॉरिटी नाही आहे, पोलीस ही फायनल अथॉरिटी नाही या विषयातली. पोलिसांचं काम कायदा सुव्यवस्था, इथे जर कामगारांनी बेकायदेशीर बंद ठेवला असेल तर त्या संदर्भात व्यवस्थापन कामगार यांच्यामध्ये तो विषय असेल. इथे जर कुठला म्हणजे राहिली तर ते त्यात त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली. बोलू आपण त्याच्याशी. ओके, कोण आहेत ते इथे? कदम साहेब कुठे जरा ओके 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 आपण कदम साहेबांशी बोलूया. सातत्याने आरोप केला जातो. नमस्कार. आपण कदम साहेब नमस्कार. बरे, आपली बाजू नाही, कामगारांचं असं म्हणणं की कुठलाही कोर्टाचा आदेश नसताना तुम्ही कारवाई करता. आमची बाजू नाही, त्यांची बाजू. तसा कोर्टाचा आदेश आहे का साहेब? कोर्टाचा आदेश आहे साहेब तसा? व्यवस्थापन कुठे बसतो? व्यवस्थापनाला विचारू जायचं आपलं. व्यवस्थापनाशी विचारा तुम्ही, व्यवस्थापन कुठे बसते सांगा. पोलिटिशियनला आहेत, पोलिटिशियन तर थांबले. ओके ओके ओके. नाही, इथे पण घेता येईल ना माहिती. आपण व्यवस्थापनाचे कोण किंवा कंत्राटदार कोण आहे का आपण बघूया, त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयोग करतो. पण इथे व्यवस्थापन कंत्राटदार कोण आहे का, त्यांची पण बाजू आपण ऐकली असती. इथे हे का ते तिकडे प्रोजेक्टच्या खाली उभे ते आहेत का? बघूया आपण. ते हे आले का? ओके ओके. बोलू शकता का कोणीतरी त्यांनी जरा प्लीज, त्यांची बाजू ऐकायची आपल्याला. या खरं म्हणजे हे सगळं लाईव्ह आहे, याच्यामध्ये कुठलीही छडछाड नाही. जी दिसते ती सगळी वस्तुस्थिती दिसते. या माजी नगरसेवक रवींद्र भगत साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. साहेब, हा सगळा प्रकार पाहिला मी. खरं म्हणजे कामगारांची बाजू ऐकली, पोलिसांना त्यांची बाजू मांडण्यासाठी मी विनंती करायला गेलो होतो, परंतु त्यांनी नकार दिलेला आहे. आता कंत्राटदार असतील, व्यवस्थापन असेल, मला सगळ्यांची बाजू या ठिकाणी मांडायची आहे. तुमची बाजू काय अगोदर मला सांगा. खरं तर हा प्रकार खरंच चुकीचा आहे. ज्या पद्धतीने आज माथाडी वर्ग, कामगार वर्ग आहे आणि अशा पद्धतीचा जो चालू आहे, जो न्याय खरं तर ह्या कॉन्ट्रॅक्टरने आणि इथल्या सेलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहेत ह्या लोकांनी त्यांना दिलं पाहिजे होतं. याच्यात राजकीय कुठलाच हस्तक्षेप झाला नव्हता पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरने मुलात काय केलं पाहिजे होतं का आपण जो माथाडी वर्ग आहे या माथाडी वर्गांना एकत्र बसून कशा पद्धतीचं आपल्याला काम करता येईल हे त्याची भूमिका असली पाहिजे. एका ठिकाणी जर कोर्टात जर विषय जर असेल आणि दुसऱ्या ठिकाणी जर अशा पद्धतीचं जोर जबरदस्ती करत असेल तर खरंच हा चुकीचा प्रकार आहे. आणि मी ह्या चुकीच्या प्रकाराला आमच्या खरंच म्हणजे विरोध दर्शवतो. मी हे जे चाललं आहे हे खरंच चुकीचं आहे. कारण बाकीचे सगळेच या ठिकाणी माझे सहकारी मित्र पण आहेत. सातत्याने गेले 4 महिन्यापासून हा प्रकार चालला. कुठेतरी ह्याला वाचा फुटली पाहिजे. जो माथाडी कामगार वर्ग आहे, आज 5 ना 10 हजार ना 15 हजारच्या पगाराने कुणाचं घर चालत नाही. हे मुळात कॉन्ट्रॅक्टरने पण बघितलं पाहिजे. तर आज जो 25-30 हजारापर्यंत पगार जो जात होता, आज तो जर 8-10 हजारापर्यंत जर लेवलला येत असेल तर ह्याच्यात चुकी कुणाचे हे तपासणं गरजेचं होतं. आणि तसा प्रकार हा दिसून येत नाही. ह्याच्यात राजकीय क्षेत्र जास्त
शिरकाव झालेला इन्व्हॉल्व झालेला हा राजकीय क्षेत्र बाजूला काढून मुळात ह्या कॉन्ट्रॅक्टरने ह्या सगळ्या माथाडी वर्गांना एकत्र घेऊन बसलं पाहिजे आणि त्यानंतर त्याचा कुठेतरी तोडगा काढला एवढंच फक्त आजच्या निमित्ताने सांगू शकतो. बरं काय म्हणजे काय कामगारचे कायदे आहेत ना, म्हणजे किमान वेतन वगैरे हा वेगळा विषय, कारण इथे माथाडीचे नियम वेगळे असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही कामगार कायद्याचं बोलत असतात ते एका ठराविक म्हणजे याच्या खाली त्यांना पगार देता येऊ शकत नाही, परंतु इथे जर म्हणजे माथाडी कामगार असल्याकारणे कदाचित हे सगळे वेगळे नियम असतील. आपण व्यवस्थापनाच्या विषयी जाणून घ्यायचं होतं, परंतु पोलिसांचा त्या ठिकाणी विरोध आहे. आपण बघूया, प्रयत्न करूया, जर त्यांनी माहिती दिली तर ठीक आहे, नाही का आपण तिकडनं जाऊ. चला, व्यवस्थापनाच्या विषयी हे सगळं आपण लाईव्ह पाहतो, त्यांची बाजू आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे कामगारांची बाजू झालेली आहे, राजकीय लोकप्रतिनिधी असतील त्यांची बाजू ऐकून झालेली आहे. आता जे व्यवस्थापन असेल किंवा कंपनीच्या वतीने कोण कर्मचारी असतील तर त्यांची देखील बाजू आपण ऐकून घेऊ. म्हणजे सगळं सत्य आहे ना आपल्याला दाखवायचं आहे. बघूया ते बोलतात काय. सर नमस्कार. बरं, आपल्यापैकी मी प्रभात पर्व न्यूजवर हे सगळं लाईव्ह दिसते. आम्ही कामगारांची प्रतिक्रिया घेतली, लोकप्रतिनिधींची घेतली, पोलिसांची देखील ऐकली. आता तुम्ही कोण आता? आम्ही लेबर आहे. तुम्ही आपण कोण आहात साहेब? कामगार आहे. नाही म्हणजे व्यवस्थापनाची काय बाजू आहे का? नाही ते ती व्यवस्थापनाची बाजू दाखवली नाही असा आरोप करता येणार नाही. हे सगळं लाईव्ह चालू आहे आणि आपण सगळ्यांची बाजू दाखवली. कामगारांचं म्हणणं आहे की बाबा हे मॅग्नेट आहे, पूर्वी आम्ही हातानं काम करायचो आणि आता हातानं काम करता आम्हाला हे मॅग्नेटनं काम करायला लावलं जातं, त्याच्यामुळे आम्हाला जे मिळणारं मोबदला आहे तो कमी मिळतो आहे आणि त्यामुळे त्यांनी कदाचित तिथे सगळं काम बंद केलेलं आहे म्हणूया किंवा त्याला विरोध केलेला आहे मशिनरी वापरायला. व्यवस्थापनाची कुठली बाजू असेल किंवा कर्मचारी म्हणजे कंपनीची कुठली बाजू असेल तर ती या ठिकाणी मांडावी, म्हणजे ती लोकांना दिसेल. खूप लोक बघतात. काय नाव त्यांचं जे येतील का? आपण तिथे जातो. आपण आता व्यवस्थापनाची बाजू काय आहे ते देखील ऐकणार आहोत. आरोप तर केले जातात परंतु त्याच्यामध्ये कोणती सत्य गोष्ट कोणती असत्य हे काय समजत नसतं. व्यवस्थापनाची बाजू ऐकल्यानंतर आपण हे सगळं बंद करूया. नका काय बघूया. तर हे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांचं हे ऑफिस आहे. त्याच्यामध्ये कोण आहे का आपण बघूया आणि त्यांना त्यांची बाजू विचारूया आपण, कोण आहे का. व्यवस्थापनाच्या वतीनं ते प्रभात पर्व न्यूजवर हे लाईव्ह चालू आहे. आपण हे सगळ्यांची बाजू घेतलेली आहे, कामगारांची घेतलेली आहे, पोलिसांची, लोकप्रतिनिधींची. आपल्या ऑफिसमधून कोण बोलू शकेल? कोण आहे ऑफिसमध्ये? हां बघूया. ऑफिसमधून कोण बोलू शकेल? हे लाईव्ह चालू आहे सध्या. नाही कामगार तुमची बाजू कोण सांगेल? कामगारांची सांगितलेली आहे, पोलिसांनी सांगितलेली आहे पोलिसांची बाजू. आता लोकप्रतिनिधी बोललेले आहेत. हाँ अरे हिंदी भी आता है मेरे को, आता है हिंदी. हाँ कौन बोलेगे? कौन कोई तो बोलना चाहिए ना. पिंटू सर प्लीज़. हाँ पिंटू सर से हम लोग पिंटू सर जो है वो क्या उनका क्या है डेजिग्नेशन, क्या देखते हो, क्या देखते पिंटू सर? तो पिंटू सर से हम लोग रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप बोलिए, कोई भी बोल सकता है, थोड़ा उनको मालूम हो जाएगा एक्चुअली, लेकिन कोई बोलना नहीं चाहता. ओके त्यांची म्हणजे काय माहिती आहे का, आता कुणाची बाजू खरी आपण सगळ्या बाजू ऐकल्या. आता व्यवस्थापनाची फक्त बाजू ऐकायची होती आपल्याला, पण त्यांच्यामार्फत कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी बोलायला आलेलं नाही. बरं आपण आहे का कोणी व्यवस्थापनापैकी? हां
ओके ओके. तर हा सगळा प्रकार आपण दाखवलेला आहे आणि व्यवस्थापनाने मात्र याविषयी आपली भूमिका किंवा आपली बाजू मांडण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यांनी जर या ठिकाणी आपली बाजू मांडली असती तर मात्र कुठेतरी हे सगळं चित्र उघड झालं असतं. पण त्यांनी या बाबतीत कुठलीही प्रतिक्रिया नोंदवण्यास या ठिकाणी नकार दिलेला आहे. आपण चला ठीक आहे बस. तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कळंबोली या ठिकाणी हा जो कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये किंवा पोलिसांमध्ये हा संघर्ष चालू आहे आपण लाईव्ह दाखवलेला आहे. सगळ्यांची बाजू या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रयत्न केला आणि मला तर वाटतं ही तुम्ही ऐकलेली असेल. मग त्याच्यामध्ये पोलीस असतील, लोकप्रतिनिधी असतील, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी असतील, व्यवस्थापनाशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मात्र आपली बाजू मांडण्याच्या ठिकाणी नकार दिलेला आहे. ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता कळंबोली. धन्यवाद.